जय हिंद. मी हवालदार नारायण सनगर. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 3 एप्रिल 1680 यांचा मृत्यू झाला. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वाक्ये उच्चारली होती ती वाक्ये हृदयाला कापरं फोडणारे आहेत, तसेच डोळ्यात अश्रू आणणारे आहेत. ती वाक्ये श्रीमान योगी या कादंबरीतून मी आपल्यासमोर प्रस्तुत करत आहे. तर आपण सुरुवात करूया. गडावर दिवस आला होता. गडावर नित्याची वर्दळ चालू होती. एवढ्या माणसांचा राबता असूनही सारे व्यवहार चुपचाप होत होते. वाड्यात कोणी कुठेही असले तरी साऱ्यांचे लक्ष राजांच्या महालाकडे होते. सोयराबाई खाजगी सादरीत उभ्या होत्या. बाळाजी, प्रल्हाद निराजी, जनार्दन पंत, हिरोजी फरजत, किल्लेदार सोमाजी बंकी ही मंडळी चिंतातुर मुद्रेने राणीसाहेबांच्या पुढे उभा होती. सोयराबाईने आपले आरक्त डोळे पुसले आणि त्या म्हणाल्या, कशानच गुण येत नाही स्वारीचं. सोयराबाईंना बोलवेना. जनार्दन पंत म्हणाले, राणीसाहेब धीर सोडून कसं चालेल. गंगाशास्त्रासारखे धन्वंतरी राजांच्या सेवेत गुंतलेत. जगदीश्वराच्या मंदिरात बाळाजींनी मृत्युंजय जपासाठी ब्राह्मण बसवलेत. निश्चलपुरी कवी कलश अनिष्ट निर्वाणार्थ शतचंडी होम करताहेत. याखेरीज नवस अन्नदान चालूच आहे. मग गुण का येत नाही. सोयराबाई त्रस्त होऊन म्हणाल्या, ते का आपल्या हाती आहे. जनार्दन पंत म्हणाले, पण अशा वेळी आपणच धीर सोडला तर आम्ही कुणाकडे बघावं. सोयराबाईंनी नाक ओढले. सर्वावर नजर फिरवली. स्वारींनी बाळराजावर सर्व कारभार टाकला आहे हे तुम्ही जाणताच. ते लहान आहेत. तुम्ही साऱ्यांनी त्यांना जपायला हवं. वेळ तर कसली. याच वेळेला अनाजी, मोरोज पंत, हंबीरराव सारे बाहेर. राणीसाहेबांनी मन कठोर करून सारी जबाबदारी घ्यायला हवी. बाळाजींनी सल्ला दिला, ते आम्हाला कळतं म्हणूनच आम्ही तुम्हाला गोळा केलं, पण आमच्या आज्ञा पाळल्या जातील का. राणीसाहेबांनी ती चिंता करू नये. बाळाजी बोलले, आपली आज्ञा राजांची आज्ञा समजून आम्ही वागू. आमची हीच अपेक्षा आहे. बाळाजी, आजपासून गडाचे दरवाजे बंद करून घ्या. जी, बाळाजी उद्गारले. सोयराबाईंनी नजर वर केली. त्या निश्चयपूर्वक म्हणाल्या, निश्चलपुरीने इकडे बरे वाटेपर्यंत दरवाजे बंद करून घ्यायला सांगितले आहे. खबरदारी म्हणून सुद्धा ते करायला हवे. आजाराची बातमी बाहेर गेली तर हव्या त्या अफवा उठतील. दरवाजे बंद करून घ्या. जी, बाळाजी उद्गारले. इकडे बरे वाटेपर्यंत सर्व कचेऱ्यांना जमादारखाना मोहरा करा. जी, प्रल्हाद निराजी बोलले. गडाचे पहारे चोख ठेवा. आमच्या आज्ञेखेरीज गडाबाहेर कुणाला सोडू नका. तुम्ही सर्व एका विचाराने आमच्या आज्ञा तडीला न्या. आम्हाला महाली जायला हवं. सोयराबाईंना सर्वांनी मुजरे केले. सोयराबाई सदरेतून निघून गेल्या. सारेजण काही न बोलता पांगले. थोड्याच वेळात किल्लेदारांनी गडाचे दरवाजे बंद करण्याचा हुकूम दिले. सर्व कचेऱ्यातील माणसे बाहेर निघत होती. दप्तरखाना, जवाहीरखाना यांना मोहरा लागत होत्या. गडाचे दरवाजे बंद झाले. गडाच्या आतला माणूस बाहेर जाईनासा झाला. सारे कारकून, दप्तरदार ही मंडळी रिकामेपणी फिरू लागली आणि गडावरच्या लोकांच्या मनाचा ठाव सुटला. चिंतातूर मुद्रेने वाड्याभोवती रेंगाळू लागली. वाड्यातून बाहेर पडणारा प्रत्येक इसम वेढला जात होता. गडावर मध्यानीचा सूर्य घुटमळत होता. राजांच्या महालात सारे गोळा झाले होते. राजांचा जोर कमी होत होता, पण मधूनच राजे संभ्रमात जात होते. राजांना आवरावे लागत होते. राजांनी डोळे उघडले आणि त्यांची दृष्टी पलंगा शेजारी उभ्या असलेल्या सोयराबाईंच्यावर खेळली. राजे क्षीण आवाजात म्हणाले, पाणी. गंगाशास्त्र्यांनी सुवर्ण पंचपात्र हाती घेतले. राजाने थोडी पाणी घेतले. राजे शांतपणे पडून राहिले. काही वेळाने सोयराबाईंनी खुणवले. सोयराबाई नजीक गेल्या. राणीसाहेब, शंभूबाळ अजून का आले नाहीत तेच तर कळत नाही. एव्हाना यायला हवे होते. राजांची नजर सोयराबाईवर खेळली. त्या नजरेला नजर देण्याचे सोयराबाईने टाळले. राजे हसले. असं म्हणता, राणीसाहेब, आम्हाला एवढे अजान का समजता. गडाखाली मेना पाठवूनही धाकट्या राणीसाहेब येत नाहीत आणि आम्ही आजारी असून शंभूबाळ आम्हाला भेटत नाहीत. मी का खोटं सांगते. हवं तर बाळाजींना. राजांची मुद्रा उग्र बनली. बस करा. आधीच भांबवलेल्या माणसांना आणखीन संकटात टाकू नका. आई होऊनही कधी तुम्ही त्या पोराला ओळखलं नाही. आम्ही त्यांना पुरे ओळखतो. ते हवं ते करतील, पण त्यांच्या आमच्यावर भारी जीव आहे. आम्ही आजारी आहो हे नुसतं कळलं असतं तरी पाखराचे पंख लावून ते गडावर हजर झाले असते. श्रींची इच्छा. सोयराबाईंनी संतापाने राजांकडे पाठ वळवली. राणीसाहेब, जी, म्हणून सोयराबाईंनी राजांकडे पाहिले. राणीसाहेब, या घटकेला तरी राग सोडा. फार शांतपणे तुम्हाला वागायला हवं. तुम्हाला लागलोभ ओलांडता आला असता तर किती बरं झालं असतं. मी रागावले नाही. सोयराबाई म्हणावल्या,
हात हलवीत राजे कष्टाने म्हणाले, आता ह्या अवस्थेला तरी आम्हाला मुळीच परवा नाही. रागावला काय अथवा न रागावला काय, आम्ही तुमच्यासाठी सांगत होतो. आज लक्षावधीची फौज आम्ही पदरी बाळगली. ती काय दिमागाची हौस म्हणून नव्हे. आमच्या भंडारात करोडो होऊन आणि खंडोगंती सोने गोळा केले. ते काय ऐश्वर्य लालसेने. भावी संकट आम्हाला स्पष्ट दिसते. त्या निकाली झुंजीसाठी खरा खटाटोप होता. ती ताकद ना संभाजीची ना राजारामांची. एक अविवेकी तर दुसरा अजान. आणखीन एखादं वर्ष मिळालं असतं तर सारे मनोरथ सिद्धीला गेले असते. पडत्या जागी राजांना डोळे भरून आले. आवाज कंपित झाला. काशी विश्वेश्वराची स्थापना करून आम्ही मोकळे झालो असतो. मग कुणाच्या हाती राज्य सुरक्षित होते. पण तेवढीच उसंत नशिबी नव्हती. राणीसाहेब, नुसत्या स्वप्नात गुंग होऊन राहण्याचे दिवस राहिले नाहीत. राणीसाहेब, फार गडबड झाली, फार गडबड झाली. राजाने डोळे मिटून घेतले. डोळ्यात आलेले अश्रू डोळ्यांच्या कडातून निखळले. येसाजीने गडबडीने ते पुसले. त्याला हुंदका फुटला. त्या आवाजाने राजाने डोळे उघडले. येसाजीचा हात थोपटीत राजे बोलले, येसाजी, तू रडतोयस? अरे माजलेल्या हत्तीपुढे उडे घेणारा तू रडतोयस? येसाजी गडबडीने उठला. आपल्या सेल्याने तोंड झाकीत तो बाहेर गेला. राजे शांतपणे पडून राहिले. अचानक राजांची धडपड सुरू झाली. हिरोजी घाडगे धावले. ते राजांना आवरण्याचा प्रयत्न करीत होते. राजे ओरडत होते, अरे लवकर तोपाचा आवाज द्या. आमचे बाजी तिथं जीवाची बाजी लावून लढतायत. आवाज ऐकायला त्यांचा जीव अधीर झाला असेल रे. तानाजी गेला. आम्हाला बोलावून न भेटता पाठ दाखवून गेला. ही हिंमत. जेरबंद करून आणा त्याला. असली सिनाजोरी कुचलून काढू म्हणावं. राजे थकत होते. अनेकाने सावरलेल्या अंगाचा तणाव कमी कमी होत होता. ओठ काही पुटपुटत होते. हळूहळू राजे त्यांच्या गुंगीत झोपी गेले. ज्यांनी राजांची बोल ऐकले त्या सर्वांचेच कातरलेल्या मनातून अश्रू झरत होते. गडावर आता कुणाला जेवण खाण्या भान नव्हते. राजे वारंवार संभ्रमात जात होते. जोर वाढत होता. जगदीश्वराच्या मंदिरात मृत्युंजयाच्या जपाला ब्राह्मण बसले होते. निश्चिलपुरींचा सत्संडी होम धडधडत होता. सायंकाळी राजे भानावर आले. राजाने सर्वांना जवळ बोलावले. सर्वांवरून नजर फिरून राजे म्हणाले, आता शोक करू नका. फार कालावधी आहे असं आम्हाला वाटत नाही. जबाबदारीने सर्व तडीला न्या. सारे एक विचाराने गेला तर साऱ्यांचं कल्याण आहे. जनार्दन पंत गहिवरून म्हणाले, महाराज आपण धीर सोडू नये. जनार्दन, मृत्यूचं भय आम्हाच वाटत नाही, पण या अखेरच्या वेळी अधिक जाणती माणसं हवी होती. संभाजी, मोरोपंत, अनाजी, फिरंगोजी, नेमकी एवढीच माणसं कशी दूर राहिली? जनार्दन जी, या मृत्यू इतकं काळा वेळाचं भान कुणाला नसेल. बाजीप्रभू तोफेचा आवाज ऐकेपर्यंत लढले. ते यांच्याच कृपेने आग्र्याच्या प्रसंगातून आम्ही सुटलो. तीही याचीच कृपा. आणि आज ध्यानीमनी नसता, कुणी भरवशाचं नजीक नसता ही वेळ त्यानं गाठली. त्याच्यासारखा खेळ्या हुडकून सापडायचा नाही. राजाने थोडी पाणी घेतले. राजांचा आवाज मंद असला तरी स्पष्ट होता. राजाने हाक मारली, प्रल्हाद. प्रल्हाद पुढे आला. प्रल्हाद, आम्ही आग्र्याहून सुटलो तेव्हा गोष्ट आहे. बैरागी बनून आम्ही फिरत होतो. निराजीपंत आमचे प्रमुख बैरागी होते. पाटीचा ससेमेरा चुकवण्यासाठी आम्ही काशीला गेलो. आमच्या परमदैवताच्या दर्शनानं आम्ही धन्य झालो. त्यांच्या पुढे आम्ही बैरागीचं असल्याचं कळून आलं. जवळची रत्न देवाला वाहिली. खूप बळ मागितलं. राजे हसले. भावनेच्या भरात देवाला रत्न वाहिली खरी, पण पश्चाताप करायची वेळ आली. बैराग्यानं वाहिलेली ती अमूल्य रत्न पाहून पुजाऱ्यांना शंका आली. निराजी पंतांनी त्याच दिवशी आम्हाला काशी बाहेर काढलं. राजानं उसंत घेतली. राजाने थकलेले नेत्र परत उघडले. पंत, या राज्यासाठी आम्ही काही केलं नाही. यासाठी जीवामोलाची माणसं गमावलीत. यशाबरोबर पराजय स्वीकारले. अपमान भोगले. हात बांधून अनवाणी पायाने शरणागती स्वीकारली. राज्यासाठी मुलाला शत्रुघ्नी ओलीस ठेवलं. कैदेत अडकलो. राज्याभिषेक सुद्धा करून घेतला. येईल त्या संकटाला, जबाबदारीला आम्ही मान तुकवली. या राज्यासाठी काही करायचं शिल्लक ठेवलं नाही. पण आम्ही भीक सुद्धा मागितली. आग्र्याहून सुटल्यानंतर बैरागी होऊन आम्ही फिरत होतो ना, मग बैरागी स्वयंपाक कसे करणार? संशय येईल ना. दररोज भिक्षा मागत आम्ही येत होतो. पंत, राज्याभिषेक करून घेणं जेवढं अवघड, त्यापेक्षा अनोख्या घरासमोर भिक्षा वाडा हे शब्द बोलणं महाकठीण. तेही आम्ही केलं. राजाने कपाळावर हात फिरवला. ते स्वतःशीच हसले. पण पंत, ही भिक्षा महागात पडली नाही. उलट खूप फायदा झाला. त्या भिक्षेने खूप शिकवलं. जीवनाच्या विराट रूपाचं दर्शन घडवलं. दारिद्र्याची दुःख सांगितली. आमच्या विशाल भूमीची परिचय करून दिला. तो अनुभव घेत असता पुष्कळ पाहायला आणि ऐकायला मिळालं. राजे काही क्षण डोळे मिटून थांबले. परत ते बोलू लागले.
आम्ही काय सांगत होतो बरं? हां, आठवलं. कबीरा भरम न भजिया बहु बिदी धरिया भेक साई के परिचय बिना अंतर रही रेख. या प्रवासात खूप ऐकलं. नेहमी धर्मशाळेत, देवळात मुक्काम पडायचे. गोसावी, बैरागी, फकीर असे अनेक साधू संत भेटायचे. अनेक भजन ऐकायला मिळायची. कबीर म्हणतात, पुष्कळ वेश धारण करूनही मनाचा भ्रम दूर झाला नाही. त्याची ओळख न पटल्यानं मनाचा भेद मात्र तसाच राहिला. किती खरं आहे नाही. राजाने प्रल्हादाकडे पाहिलं. प्रल्हाद, आता फार झालं, आता भजन कीर्तन सुरू करा, आता तेच आमच्या कानावर पडू दे. महाराज, प्रल्हादने धीर दिला. बोल. समर्थांना कळलं तर राजाने पडल्या जागेवर हात जोडले. ते हसले. प्रल्हाद, खोळा का तू? समर्थांना का कळवावं? त्यांनी आम्हाला खूप सांगितलं होतं. ते म्हणाले होते, अंतर्मुख व्हा, आत्मरथ व्हा. बोलता बोलता राजे झोपले. सारे तिथेच राहिले. प्रल्हाद निराजीने बाहेर जाऊन राजांची आज्ञा अंमलात आणायला सांगितले. महालात समया पेटल्या. महालातून फिरवलेला कनोजी धुपाचा वास सर्वत्र द्रवळत होता. बाहेर चंद्राचे चांदणे उजळले होते. राजांच्या मुठी वळल्या जात असल्याचे ध्यानी येताच हिरोजी उठला. साऱ्यांना आता लक्षणं परिचित झाली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर भीती तरळली. राजांना साऱ्यांनी धरले आणि खडकन दरवाजे उघडावे तसे राजांचे डोळे उघडले. काशीला जाऊन आम्ही गंगा आणली, ती रामेश्वराला पोचवली नाही तर तिला काय अर्थ? सई, अभिषेकाची तयारी झाली आणि सई कुठं आहे? आमच्या थोरल्या राणीसाहेब कुठं आहेत? ऐन वेळेला ही माणसं जातात तरी कुठे? त्यांना बोलवा त्यांना. राजे हळूहळू स्वस्थ पडले. महालाबाहेरच्या सदरीत भजन चालू होते. भजनाचे मंद सूर कानावर येत होते. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. त्या भजनाच्या सुराने राजे भानावर आले. मिटल्या डोळ्याने ते भजन ऐकत होते. टाळ मृदुंगाचा आवाज भजनाची गती वाढवित होता. राजांच्या कानात समर्थांचे बोल घुमत होते. राजे, आता अंतर्मुख व्हा, आत्मरथ व्हा. अनेक आवाज मनात उठत होते. तुकाराम, मौनी बुवा, याकूत बाबा, अनेक संतांचे चेहरे नजरेसमोर तळत होते. समर्थांच्या मिठीत असता उदंड मायेने पाठीवरून हात फिरवणारी त्यांची बोटे राजांना जाणवत होती. हातातल्या चिपळ्या जाऊन बेभानपणे नाचणारे केशवस्वामी राजांना दिसत होते. केशवस्वामींच्या अभंगाचे शब्द राजांना आठवत होते. निज भोदे पिकले शेत हो, स्वानंदाचा घुमऱ्या येत हो, कैवल्याच्या राशी हे हेत हो, गुरुकृपे केशव घेत हो. त्या गुंगीत राजांचा थकवा जात होता. मन शांत होत होते. थोड्या वेळाने राजे शांत झोपी गेले. पहाटेच्या सुमारास राजांना जाग आली. कानावर भजनाचे सूर पडत होते. महालात भयान शांतता होती. पायावरून फिरणाऱ्या हाताची जाणीव होताच राजाने हाक मारली. मनू, जी, काय करतेस? पाय रगडते महाराज, जरा पाणी हवं. उशाशी उभा असलेल्या गंगाशास्त्रीने पाणी दिले. राजाने विचारले, आज कोण वार? शनिवार, पौर्णिमा ना? जी. आम्ही आजारी पडून 11 दिवस झाले. रुद्राचा आकडा देखील 11च ना? जी. शास्त्री बुवा, आजचा दिवस चांगला दिसतो. आज खूप बरं वाटतं आहे. शास्त्री बुवा, आता तुम्ही विश्रांती घ्या. या वयाला जागरण झेपणार नव्हे. कर्म करीत राहावं. फळाची अपेक्षा धरू नये. जेवढं करता येईल तेवढं केलं. तुम्ही विश्रांती घ्या. झोपलो होतो महाराज. आता ह्या वयात झोप कुठली? आपल्याला पाहायला आलो तोच आपण जागे झालात. दिवस उजाडला. शास्त्र्यांनी राजांना मात्रा दिली. राजांची नाडी पाहिली. राजाने हसून विचारले, कसली चिंता करता शास्त्री? ढासळणारा बुरुज ठेपा देऊन टिकत नसतो. चांगला दिवस आहे आजचा. चिंतेचं कारण नाही. शास्त्रांना काही बोलवत नव्हते. राजांचे रूप ते निहाळीत होते. शास्त्री एकदम बाजूला झाले. राजांनी पाहिले तो सोयराबाई नजदीक आल्या होत्या. सोयराबाईंनी काळजीच्या सुरात विचारलं, काय हवा आहे का? नको. हवं ते मिळत नाही. हवे ते चेहरे दिसत नाही आणि नको तेवढे. राजे पुढे काही बोलले नाही. सोयराबाई संतापाने वळल्या. शास्त्री महाराबाहेर आले. राजवैद्यांनी विचारले, राजांची तब्येत कशी आहे? काय? शास्त्र्यांनी भानावर येऊन विचारले. आज महाराजांनी बरं वाटतंय, हिरोजीने आशेने म्हणाला. शास्त्र्यांनी दोघांकडे पाहिले. ते खिन्नपणे हसून म्हणाले, दिसतंच असं असतं तर फार बरं झालं असतं. शास्त्र्यांच्या त्या बोलण्याने दोघेही चुपचाप झाले. हिरोजींच्या चेहऱ्यावर प्रकटलेल्या आशा लुप्त झाली. दाराशी आलेल्या मनोहरीने सांगितले, महाराज बोलवतायत. मला? शास्त्र्यांनी विचारले. सगळ्यांना. राजांच्या भोवती सारे गोळा झाले होते. राजे काही तरी पुटपुटत होते. हिरोजीने हाक मारली, महाराज. राजाने डोळे उघडले. सर्वावरून नजर फिरवली. राजांना साऱ्यांची ओळख पटली. भयभीत नजरेने शेजारी उभ्या असलेल्या राजारामांना त्यांनी जवळ बोलवले. कष्टाने त्यांच्या अंगावर हात फिरवत राजे म्हणाले, बाळ राजे, फार लहानपणी मोठी जबाबदारी तुमच्यावर शिरावर येते.
ती पेलण्याला जगदंबा तुम्हाला बळ देईल. बाळराजे, माणसं शोषण्यातून मोठी होतात हे कधी विसरू नका. शोषण्याला कंटाळू नका. राजांची नजर सर्वांवरून परत फिरली. आता सारा शोक आवरा. तुम्ही चुकूर होऊ नका. हा तो मृत्यूलोकच आहे. यामागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे. आता सारे बाहेर बसा. आम्ही श्रीचे स्मरण करतो. जा. सारे बाहेर गेले. राजांचा पाय दाबीत मनोहरी बसली होती. शेजारी हिरोजी उभा होता. गंगाशास्त्री राजांच्या पायाजवळ उभे होते. एकटक नजरेने ते राजाकडे पाहत होते. राजांचे डोळे मिटले होते. श्वास जड चालू होता. राजांनी छातीवर हात घेतले होते. ओठ पुटपुटत होते. राजाने हाक मारली, मनू जी, घाम आल्यासारखा वाटतो, जरा पुसतेस. मनोहरीने पंचा घेतला. राजांना मानेच्या दिशेने खुणावले. राजाने मानेवर पंचाचा हात पुसून घेत असता अचानक मनोहरीच्या मुखातून दुःखद्वार बाहेर पडले. तिचा हात थांबला. हातचा पंचा गळून पडला. काय झालं? राजाने विचारले. आपली कवड्याची माळ तुटली. राजे क्षीण हसले. जगदंबेने आवरण घातलं होतं, काढून घेतलं. डोळ्यातील टिपे सांडीत मनोहरी ओघळलेल्या कवड्या गोळा करीत असता राजाने विचारले, किती कवड्या तुटल्या ग? 4. हुंदका दाबीत मनोहरी म्हणाली. 4 ना? राजे हात उडीत म्हणाले, फार झालं तर आम्ही 4 घटकांची सोबती. मनोहरीने राजाकडे पाहिले. सारी भीती तिच्या मुखावर उमटली होती. ती दुःख असह्य होऊन मनोहरीने पलंगाच्या काठावर मस्तक टेकले. ती रडू लागली. राजांना ते हुंदके ऐकू येत होते. राजाने कष्टाने हात उंचावला. मनोहरीच्या केसावर हात फिरवीत राजे बोलले, मनू रडतेच आमच्यासाठी? राजाने मनोहरीचा उजवा हात हाती घेतला. राजांच्या हाताची ओढ तिला जाणवत होती. मनोहरीचा हात सैल पडला. राजाने मनोहरीचा पालता हात आपल्या समोर धरला. एकाग्र चित्त करून ते तो हात पाहत होते. मनोहरीच्या बोटातल्या सईबाईच्या प्रवाळाच्या अंगठीचा त्यांचे लक्ष खेळले होते. राजाने आपला डावा हात थरथरत त्या अंगठीवरून फिरवला. रडू नकोस मनू. मनात असूनही उभ्या आयुष्यात कुणाची गुंतवण आम्ही केली नाही. ते आम्हाला जमलंच नाही. न कळत मात्र जीवाची वृथा गुंतवण झाली बघ. ती तशीच ठेवून आम्ही जातो. फार वाईट वाटतं शास्त्री बुवा. गंगाशास्त्री जवळ गेले. शास्त्री बुवा, आता आम्हाला गंगा दे, तुळशीपत्र द्या, आमच्या कपाळी भस्म लावा. शास्त्री, हिरोजी, म्हणू या साऱ्यांच्याच मुखातून एकाच वेळी हुंदका बाहेर पडला. डोळे पुशीत शास्त्री बाहेर पडले. त्यांनी गंगादेक भस्म तुळशीपत्र आणले. राजाने गंगादेक घेतले. शास्त्र्यांनी भस्म लावले. राजाने जिभेवर तुळशीपत्र घेऊन हात जोडले. पलंगाभोवती सारे गोळा झाले होते. राजांना महादेव दिसला. महादेव, तुझा पहारा उपयोग पडायचा नाही बाबा. महादेव रडत बाहेर धावला. राजांच्या कानावर भजनाचे सूर पडत होते. राजांचा ताबा परत उडू लागला होता. उघड्या डोळ्यात निराळे तेज प्रकुटू लागले होते. किती शांतपणे आलमगीर आमच्याकडे पाहत होता. तो काही बोलत नव्हता. बसल्या आसनावर नुसता पाहत होता. दरबारी परिधान केलेल्या हिरव्या मखमली रत्नखचित काबा त्याच्या अंगावर होता. मस्तकीच्या किमॉशवर लावलेल्या मोठ्या पिंपळ पानातले तेजस्वी हिरे झगमगत होते. पण त्याच्यापेक्षाही त्याचे डोळे केवढे शांत, अंतकरणाचा ठाव घेणारे, केवढे जबरदस्त. विश्वास त्याच्या नजरेत दडला होता. नागाच्या नजरेतील दहशत आणि अंदाज त्या नजरेत सामावला होता. ती नजर अजूनही तशीच आहे. आयुष्यात फक्त दोघांनीच आमच्यावरती नजर ढळू दिली नाही, एक आलमगीर आणि दुसरा मृत्यू. राजाने दीर्घ श्वास सोडला. साऱ्यांनी राजांना सावरले. राजे शांत होते. एकदम ते उपाळले. खोटं, शंभू मोगलांना मिळाला. साप खोटं. स्वराज्याचा युवराज, छत्रपतींचा वारस, सईचा संभाजी असं करणार नाही. खोटं खोटं. राजांचा आवेश सरला. राजे शांतपणे पडून राहिले. वैद्य राजांची नाडी पाहत होते, पण राजांना त्यांचे भान नव्हते. बऱ्याच वेळानं राजे भानावर आले. त्यांनी कष्टाने डोळे उघडले. सारे धुरकट दिसत होते. पायापाशी बसलेली मनोहारी खूप दूर बसल्यासारखी दिसत होती. राजाने क्षीण हाक मारली, मनू जी, काय करतेस? पाय रगडते महाराज, पाय रगडतेस? राजाने औंढा गिळला. तू पाय रगडतेस तर आम्हाला कळत का नाही? मनोहरीचे डोळे भीतीने विस्पारले. थरथरणाऱ्या ओठातून आवाज बाहेर पडू नये म्हणून तिची कंपित बोटे ओठावर स्थिरावली. तिने एकदम गंगाशास्त्र्यांच्याकडे पाहिले. राजांच्या पायाशी उभा असलेल्या गंगाशास्त्र्यांनी राजांच्या तळपायाला हात लावला आणि क्षणात गंगाशास्त्र्यांचे अश्रू तळपायांना लागलेल्या हातावर टिबकले. पण राजांना त्याचे भान नव्हते. राजांच्या हाताची चाळवाचाळव झाली. सारे बळ एकवटून ते अखेरचे बोलले, आम्ही एकटे राहिलो, आम्ही एकटे राहिलो, आम्ही एकटे राहिलो, आम्ही एकटे राहिलो, फार एकटे राहिलो सई. म्हणून हिंदवी स्वराज्याचा संस्थापक. आम्ही एकटे राहिलो, फार एकटे राहिलो, फार एकटे राहिलो,
सई असे म्हणत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गलोकी निघून गेले. जय हिंद, जय शिवराय.